नमस्कार, मी प्रेमा किरण. द रिअल इमेजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण भेटणार आहोत रामदासजी आठवले यांच्याशी. नमस्कार रामदासजी. आम्ही द रिअल इमेजमध्ये तुमच्या बालपणापासून तुम्ही कसे घडलात, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कसे कसे प्रसंग आले आणि तुमचं कधी जागृत झाला आणि तुम्हाला कधी पहिली कविता करावीशी वाटली, हे सगळं आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. तर पहिले तुमचं गाव कोणतं? आता मी आजपर्यंत मला माहीत नाही की मी तुम्हाला आधी असं समजत होते की तुम्ही नागपूरचे आहात, कारण नागपूर विधानसभेमध्ये तुम्ही यायचे तेव्हा सगळे हिंदी बोलायचे तुम्ही जास्त, त्यामुळे लोकांना काय वाटतं की तुम्ही नागपूरचे आहात. पण तुमचं गाव कोणतं, मूळ गाव कोणतं तुमचं? आता आपण मला प्रश्न विचारलेला आहे की आता काही लोकांना वाटतं मी नागपूरचा आहे, हो, काही लोकांना वाटतं मी औरंगाबादचा आहे, औरंगाबादचे, काही लोकांना वाटतं मी सांगली, कोल्हापूर, सातारा, पुण्याचा आहे. तर माझा जो संपर्क आहे तो संपर्क साऱ्या महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्याशी राहिलेला आहे. आणि हिंदी जी आहे ती हिंदी तर मी तर सुरुवातीपासून बोलतो. परंतु एक तर आता असं आहे की आपल्याला म्हणजे एक चळवळीतून आलेला मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझी आई ते शेतमजूर म्हणून काम करायची आणि माझ्या आईलाही वाटायचं की माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे, माझ्या मुलांनी बाबासाहेबांसारखं मोठं झालं पाहिजे. आणि त्यामुळं मी प्रायमरी शिक्षण मी घेतलं तर सांगली जिल्ह्यामध्ये हायस्कूलला त्या ठिकाणी होतो. नंतर कॉलेजला मुंबईमध्ये आलो आणि एकतर मी चळवळीमध्ये सुरुवातीपासूनच मी होतो. म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध चीड निर्माण करणारी भूमिका माझ्या मनामध्ये नेहमी असायची. आणि आपण दलित आहोत म्हणजे आपण काय कमी नाही, आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत, आपण जय भीमचा आवाज बुलंद करणारे आहोत. आणि या देशाला दिलेलं बाबासाहेबांनी संविधान जे आहे, संविधान हे आपल्याला आपला हक्क मिळवून देण्यासाठी समर्थ आहे. मग आमच्यावर अन्याय कशासाठी? पिढ्यानपिढ्यांपासून आम्ही अन्याय सहन केले, आता आम्ही अन्याय सहन करणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या दलित पॅन्थर्स या मुवमेंटमध्ये मी आलो. आणि मी अशा पद्धतीनं घडत गेलो. म्हणजे कॉलेज लाईफ आणि कॉलेज लाईफमध्ये पण दलित पॅन्थरच्या विरुद्धच आपण जागृत करायचं ठरवलं. म्हणजे मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच मी हॉस्टेलमध्ये राहिला होतो आणि ही मुवमेंट त्या काळामध्ये चालू होती. राजा ढाले, नामदेव ढसाळ हे आमच्या समाजातले मोठे साहित्यिक आणि दलित पॅन्थरचे संस्थापक होते ते. आणि त्या काळामध्ये मुवमेंट अत्यंत प्रगल्भ होती. म्हणजे दलितांमध्ये झालेली प्रचंड जागृती, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्काची जाणीव झालेले असंख्य तरुण बंड करून गुलामगिरीच्या विरुद्ध बंड करून उठणाऱ्या तरुणांची एक फार मोठी फौज त्या पॅन्थरमध्ये होती. म्हणजे जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो अशा पद्धतीचे नारे देत कार्यकर्ते अत्यंत ताकदीने उभे राहिले. आणि मी सुरुवातीच्या काळामध्ये फक्त कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो, फील्ड वर्कर म्हणून मी काम करत होतो. भाषण वगैरे त्या काळामध्ये मी अजिबात करत नव्हतो. पण अशा पद्धतीनं मी चळवळीची मला गोडी लागली आणि मी त्या चळवळीमध्ये मी ठरवलं की आपल्याला फुल टाईम म्हणून काम केलं पाहिजे. मग यात तुमचा गॉडफादर कोण? नाही, गॉडफादर माझे बाबासाहेब आंबेडकर गॉडफादर आहेतच. बाबासाहेबांच्या जाणीवांमुळेच मी, ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला असेल की तू हे कर, आम्ही तुझ्या पाठीशी सपोर्ट केलेले. आता राजा ढाले, नामदेव ढसाळ हे नेते तर होतेच होते, पण मुख्य आदर्श आपला बाबासाहेब आंबेडकर, ताकद देणारी ती एक फार मोठी शक्ती आहे. आणि त्यामुळंच आम्हाला त्यांच्याबद्दल आहे भक्ती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत आमची फार प्रचंड मोठी शक्ती, म्हणूनच आहे त्यांच्याबद्दल आम्हाला भक्ती. आणि बाबासाहेबांमुळं झालेली आमची मुक्ती, म्हणूनच माझ्याकडे आहे कवितांची युक्ती. त्यामुळं आपण अशा पद्धतीनं पुढं आलो. आणि मी सुरुवातीला फील्ड वर्कर म्हणूनच मी काम केलेलं आहे. मग तुम्ही पहिली कविता कधी केली? नाही, कविता तर आता कविता जी आहे कविता म्हणजे तुमच्या कविता सगळ्या लोकांना खूप आवडतात. आता मला अशी सवय आहे की मला काही ते पुस्तक काढणाऱ्या कविता लिहिण्याची मला सवय नाही आहे. मला पुस्तकातला कवी होण्यापेक्षा मला लोकांच्या मनातला कवी होणं मला आवडतं. आणि त्यामुळं मी सातत्यानं बसल्या मी त्या लिहितोही. म्हणजे कविता लिहितो. पार्लमेंटमध्ये ज्यावेळेला जो विषय असतो त्या विषयावरती बोलताना मी त्या ठिकाणी माझी भूमिका मांडतो. आणि लोकांना मी मांडलेले शब्द आहेत, मी मांडलेली जी कविता आहे ती कविता आवडते.
तर त्यामुळं ते फार विचार करून मला काही कविता करण्याची सवय अजिबात नाही आहे. पण मी ज्यावेळेला मला आठवलं की माझ्या लक्षात आलं की लोकांना यमक जुळवलेल्या ज्या कविता असतात, मी अनेक साहित्यिकांची भाषणं ऐकली होती, अनेक मराठी साहित्य संमेलनामध्ये अनेकांची मी विचारवंतांचे मी विचार ऐकले होते. तर त्यावेळेला माझ्या लक्षात आलं होतं की खुसखुशीत भाषण केलेलं लोकांच्या लक्षात राहतं. खुसखुशीत भाषण केलं की लोक म्हणतात, टाळ्या वाजवतात आणि लोक हसतातही, की हसायच्या वेळेला टाळ्या वाजवायच्या वेळेला टाळ्या वाजवतात, उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. आणि अशी खुसखुशीत भाषणं जी आहेत ती लोकांना आवडतात हे माझ्या लक्षात आल्यानंतर ज्यावेळेला मी भाषण करू लागलो तर त्यावेळेला मला हिंदीमध्ये मराठीमध्ये जे शेर आहेत, 4-4 ओळीचे जे आहेत, तर ते मी शब्द फेकला की ताबडतोब त्या मॉबमधून अचानकपणे मोठा रिस्पॉन्स अशा पद्धतीने मिळायचा. तर अशा पद्धतीनं मला ती सवय लागली. म्हणजे लोकांना अशी भाषणं आवडतात. यमक जुळवलेल्या ज्या कविता आहेत, 4 ओळीची एखादी कविता असे ना, पण समोरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आणि मग मी 98मध्ये ज्यावेळेला लोकसभेमध्ये निवडून गेलो त्यावेळेला माझी हिंदी भाषणाची जी ढब आहे बोलण्याची, किंवा मी आता काय बोलणार आहे, मी कोणती कविता करणार आहे, त्यामुळं तुमचं भाषण आम्हाला ऐकायला आवडतं. मी ज्यावेळेला पार्लमेंटमध्ये नव्हतो 5 वर्ष लोकसभेमध्ये, तर मला मी गेलो असाच तिकडे, तर सगळे म्हणायचे, अहो तुमची आम्हाला आठवण येते, तुम्ही आता नाही आहे, तुम्ही आलं पाहिजे. अशा पद्धतीनं एक मला त्याची गोडी जी आहे ती लोकांना माझ्या या कवितांची गोडी वाटते आणि सहज मी अशा कविता करण्याचा प्रयत्न करतो. पहिली कविता कधी केली होती तुम्ही? पण कॉलेजमध्ये असताना? नाही, कविता केली होती मी ज्यावेळेला पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये होतो कॉलेजमध्ये असताना. तर त्यावेळेला केली होती एक कविता, ती आपल्या अस्मिता दर्शचे जे गंगाधर पानसवणे त्यांनी तिची छापली होती. तर ती एक कविता अशी होती की गडगडत जाणारा गोल दगड, गडगडत जाणारा गोल दगड करतोय पुढची वाटचाल मागच्या उंचवट्याच्या शक्तीमुळे. गडगडत जाणारा गोल दगड करतोय पुढची वाटचाल मागच्या उंचवट्याच्या ताकदीमुळे. काही अंतरावर जाऊन तो थांबतो, काही अंतरावर जाऊन तो थांबतो, कारण त्याला पुढं जाताच येत नाही. आणि अशी एक कविता मी त्या काळामध्ये केली होती. पण नंतर ज्यावेळेला मी भाषण करू लागलो त्यावेळेला यमक जुळवणाऱ्या ज्या कविता आहेत त्या 4 ओळीच्याच कविता, पण लोकांना मात्र भारावून टाकणाऱ्या अशा पद्धतीच्या माझ्या त्या कविता त्या काळामध्ये राहिलेल्या आहेत. पण पुस्तक आपण म्हणालात की पुस्तक काय कधी मी काढलेलं नाही. मी आता असेच मी लिहितो आणि म्हणजे अशा पद्धतीनं जसं आता एकदा शिवशक्ती आणि भीमशक्ती झाला होता. बाळासाहेब ठाकरेंना मी भेटलो होतो 25 जानेवारी 2011ला. आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले की रामदासजी, मी त्यांना भेटलो होतो म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. आणि त्यावेळेला मग ते मला म्हणाले की शिवशक्तीसोबत भीमशक्ती आल्याशिवाय राज्यामध्ये सत्ता परिवर्तन अजिबात होणार नाही. तुम्ही गंभीरपणे याचा विचार करा आणि जर तुम्ही आमच्यासोबत आलात, माझी फार पूर्वीपासूनची इच्छा आहे. बाबासाहेबांच्याबद्दल मला प्रचंड प्रेम आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी माईसाहेब आंबेडकर या आमच्या कुटुंबामध्ये सातत्याने यायच्या. प्रबोधनकार ठाकरे जे आहेत ते माझे वडील आणि त्यांचे आणि बाबासाहेबांचे घरोब्याचे संबंध होते. जात वेगळी असली तरी त्यांचे विचार एक होते. बाबासाहेबांच्या वेळेला महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये एक जबरदस्त अशा पद्धतीची भाषणं ते द्यायचे. त्यावेळेला काय लोक टीकाही करायचे. तर बाबासाहेब असं म्हणायचे की या जाती व्यवस्थेचा हा जो फार मोठा जो पहाड आहे, हे जे मोठं झाड आहे, त्याचा बुंदा एवढा मोठा आहे की त्याला मी काही ब्लेडनी कापू शकत नाही. त्यासाठी मला कुऱ्हाडीचा उपयोग करणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी पिढ्यानपिढ्यापासून अन्याय सहन केलेला आहे. म्हणून माझ्या तोंडामध्ये जरी असे प्रक्षोभक शब्द आले तरी कोणाचा अपमान करणारे शब्द माझ्या तोंडामध्ये नसतात. पण मला त्या कुऱ्हाडीचा उपयोग करणं अत्यंत आवश्यक आहे. तर बाबासाहेबांच्याबद्दल मला प्रचंड असं ते मला म्हणाले. आणि मग आम्ही एकदा अशाच पद्धतीनं मोर्चा काढला होता, शिवसेना, भाजप आणि RPIच्या वतीनं. आणि तो मोर्चा प्रचंड अशा पद्धतीचा मोठा होता. तर मी त्यावेळेला म्हणालो होतो की त्यावेळेला अचानकपणे पाऊस आला होता
आणि पाऊस आल्यानंतर मग मला कविता आठवली, कारण माझं नावच आठवले आहे, त्यामुळं मला कविता बोला ना. पडू लागले आहेत आज इथे पावसाच्या जोरदार धारा. पडू लागलेले आहेत आज इथे पावसाच्या जोरदार धारा, कारण आम्ही वाजवणार आहोत काँग्रेसवाल्यांचे बारा. द्या तुम्ही आता जय भीम जय महाराष्ट्र जाणारा, द्या तुम्ही आता जय भीम जय महाराष्ट्रचा नारा, आणि जागा करूया आपण महाराष्ट्र सारा. अशा पद्धतीनं 4-4 ओळीच्या ज्या कविता आहेत त्या थोड्याशा लोकांना त्या काळामध्ये आवडायच्या. आणखी अशा 2-4 कविता ज्या तुमच्या आवडत्या असतील त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातील या निमित्ताने. नाही म्हणजे आवडत्या कविता म्हणा, हरकत नाही. हां, नाही ते आता मी इथं पार्लमेंटमध्ये म्हटली होती आता की ज्यावेळेला GSTचं बिल आलं होतं त्यावेळेला मी त्या ठिकाणी कविता केली होती की इतने दिनों में देश की गरीबी नहीं हटी, इतने दिनों में देश की गरीबी नहीं हटी, इसलिए आ गई है GST, इसलिए आ गई GST. इंदिरा गांधी जी ने दिया था गरीबी हटाओ का नारा, इंदिरा गांधी जी ने दिया था गरीबी हटाओ का नारा, तब जाग गया था भारत सारा. इंदिरा गांधी जी ने दे दिया था गरीबी हटाओ का नारा, तब जाग गया था भारत सारा. नरेंद्र मोदी है आज के ज़माने में देश में चमकने वाला तारा, नरेंद्र मोदी है आज भारत में चमकने वाला तारा, जिन्होंने बजा दिए काँग्रेस के बारा. तर अशा कविता मध्ये मध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला होता तुम्हाला, प्रचंड. लोक टीव्हीवर बघताना सुद्धा टाळ्या वाजवत होते, मी स्वतः सुद्धा टाळ्या वाजवल्या. असं का? हो, त्याच दिवशी मी ठरवलं की तुमचा इंटरव्ह्यू पहिला करायचा आपण. आणखी काही कविता असतील तर? तर एक सेना भाजपमध्ये जागांच्या संबंधामध्ये वाद होता. तर मी असं म्हणालो होतो की सेना भाजपमध्ये सुरू असलेला जागांचा तिढा, सेना भाजपमध्ये सुरू असलेला जागांचा तिढा, तो सोडवण्याचा मी उचललेला आहे विडा, तो सोडवण्याचा मी उचललेला आहे विडा. जर तुम्हाला शिकवायचं असेल काँग्रेस NCPला धडा, जर तुम्हाला शिकवायचं असेल काँग्रेस NCPला धडा, तर तोडून टाका तुमच्यामधला हा मतभेदांचा कडा. शिवसेनेच्या एका त्यांच्या वर्धापन दिनाला मला त्या सिनेमा हॉलला बोलवलं होतं. तर त्यावेळेला नवीन आमचा शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग होता. तर शिवसेनेच्या स्थापना दिनाला मला बोलवल्यानंतर मी असं म्हणालो की बाळासाहेब ठाकरे काय आहेत हे जेव्हा मला कळाले, बाळासाहेब ठाकरे काय आहेत हे जेव्हा मला कळाले, तेव्हा माझे पाय मातोश्रीकडे वळाले, तेव्हा माझे पाय मातोश्रीकडे वळाले. हे पाहून काँग्रेसवाले जळाले, हे पाहून काँग्रेसवाले जळाले. आणि म्हणूनच आता मी म्हणतो, म्हणूनच मला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळाले. तर अशा काही कविता आपण केलेल्या आहेत. तुमचं नाव आहे प्रेमा किरण, तुमचं नाव आहे प्रेमा किरण, काळीने तुम्हाला कधी केलं हरण. पण तुम्ही दोघेजण एवढे मजबूत आहात की तुम्हा दोघांनाही लवकर येणार नाही मरण, तुम्हा दोघालाही लवकर येणार नाही मरण, कारण मी आलेलो आहे तुम्हाला ते शरण. सर, मॅडमसाठी एखादी कविता? मला सीमाची चांगली साथ आहे, मला सीमाची चांगली साथ आहे, म्हणूनच माझा रथ पुढे पुढे जात आहे. मला सीमाची चांगली साथ आहे, म्हणूनच माझा रथ पुढे पुढे जात आहे. मी माझ्या भीमाचं गीत गात आहे, मी माझ्या भीमाचं आणि बुद्धाचं गीत गात आहे, कारण जय भीमची माझी जात आहे. तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल द रिअल इमेजतर्फे धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू आभार. आणि असं पुढेही द रिअल इमेजमध्ये जेव्हा आमचा लास्ट कार्यक्रम असेल तर आपण हजर राहावं
अशी आमची सर्वांची इच्छा आहे. मी नक्की जाईन पुढे, कारण मला तोडून टाकायचं आहे ते इकडे. वा. मला नको आहे ते जातीवादांचे मडे. बरे. मला नको आहे ते जातीवादांचे मडे, कारण मला जाऊ द्यायचे नाहीत माझ्या दलितांच्या अस्मितेला तडे. वा. म्हणूनच मी नक्कीच येईन तुमच्या पुढे. तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. यांच्यासारख्या दिग्गज लोकांची द रिअल इमेज बघण्यासाठी सबस्क्राईब करा #films and production.